नमस्कार सर्वांना. आज 2026चा UPSC प्रिलिमचा GSचा पेपर काही वेळापूर्वीच झालेला आहे. त्याचं एक हॉनेस्ट आणि नो फिल्टर असेसमेंट आज आपण करणार आहोत. हे असेसमेंट करण्याआधी पेपर कसा होता हे तुम्हाला सांगण्याआधी ज्यांनी हा पेपर त्या 2 तासात एक्झाम हॉलमध्ये दिलाय त्यांच्यासाठी आपल्या पाठीवरती स्वतः एक थाप मारून घेतली पाहिजे. फाईट करणं अशा पेपरमध्ये 2 तास लढणं हीच खूप मोठी गोष्ट होती. तुम्ही ते केलेलं आहे त्याच्यासाठी स्वतःला अप्रिशिएट करा. बरेच फोन आले जीएसच्या पेपर नंतर काही रडणारे की पेपर अवघड गेलाय वगैरे. बघा जीएसचा UPSCचा पेपर एक्झाम हॉलमध्ये कसा गेलाय हे समजणं अवघड असतं. गेल्या वर्षी पण उदाहरणं होती की पेपर झाल्यानंतर रडलेले आहेत आणि प्रिलिम क्लिअर झालेली आहे. सो जोपर्यंत पेपर चेक होत नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम करायचं नाहीये आपल्याला. आता सध्यासाठी तुम्ही जी धडपड केलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून आणि ह्या 2 तासामध्ये त्याच्यासाठी डेफिनेटली तुम्ही अप्रिसिएशन साठी पात्र आहात. म्हणजे कुठेतरी पडल्यासारखं अडकडल्यासारखं वाटतं, हे आपल्यासोबत काय झालंय असं वाटतं. तर त्यांच्यासाठी एक सिंपल गोष्ट बघा, गिरते हे शहसवार मैदाने जंग में वो तिफल क्या गिरे जो घुटनों केवल खडा है. तुम्ही मैदानात लढत होते, तुम्ही त्या पोझिशन वरती होते, तुम्ही काहीतरी मोठं एम करून लढत होते, म्हणून असे सेटबॅक येतात. सेटबॅक म्हणण्यापेक्षा आपण म्हणू या प्रकारचे डिफिकल्ट बॅटल आपल्याला फेस करावे लागतात. सो कोणत्याही प्रकारचं स्वतःचं सेल्फ असेसमेंट इतक्या लवकर करण्याचं कारण नाही. पेपर डिफिकल्ट होता का? तर डेफिनेटली डिफिकल्ट होता. म्हणजे UPSCचा प्रिलिमचा पेपर झाला किंवा UPSCचे मेन्सचे पेपर झाले की एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. ज्यांनी पेपर दिलाच नाहीये ते लगेच म्हणतात की नाही आमच्या ह्याच्यामधले प्रश्न आले, पेपर सोपा होता. मुलं पण असतात की अरे हा मी पेपर दिला असता तर झालं असतं. ज्यांनी पेपर दिलाय त्यांना त्या डिफिकल्टीचा एक अंदाज आलेला असतो. त्यांनी ती डिफिकल्टी त्या 2 तासात फेस केलेली असते. या वर्षीच्या पेपरचं टिपिकल कॅरेक्टरच असं आहे की ज्यांनी पेपर दिलेला नाहीये ते सुद्धा म्हणतायत की पेपर अवघड होता. याचा अर्थ डेफिनेटली तो पेपर डिफिकल्टीच्या लेवलला जास्तच होता. म्हणजे 2023चा पेपर कम्पेअर केला तो. म्हणजे मला आठवतं 2018चा UPSCचा पेपर झाल्यानंतर, प्रिलिमचा पेपर झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसची हेडलाईन होती टफेस्ट पेपर इन UPSC हिस्ट्री. 2019चा पेपर झाला आणि इंडियन एक्सप्रेसची हेडिंग तेच होती, टफेस्ट पेपर इन UPSC हिस्ट्री. 2020ला परत टफेस्ट पेपर इन UPSC हिस्ट्री. 2021 पासून त्यांनी बंद केलं. आता तर ते बोलणंच बंद करायला पाहिजे असा प्रकार आहे की तो टफनेसचा लेवल वाढलेला आहे. म्हणजे मी लेक्चरमध्ये सांगतच असतो की अपेक्षा काय त्यांची, मुलं ढसाढसा पेपर हॉलमध्ये रडावी इथपर्यंत ती डिफिकल्टी इमोशनली त्यांनी तो पेपर तुम्हाला चॅलेंजिंग केलेला आहे. पेपर कम्प्लीट करणं सुद्धा अवघड होता. लेंदी पेपर डेफिनेटली होता. पण आता मार्केटमध्ये जी चर्चा चालेल की पेपर अवघड होता, UPSC रॅन्डम प्रश्न विचारते, UPSC अँबिगस प्रश्न विचारते, प्रिलिम मध्ये आम्ही जे करतोय त्यातून प्रश्न येत नाहीयेत, या चर्चेमध्ये पुन्हा एकदा तुम्ही अडकले गेले तर प्रॉब्लेम परत आहे की तुम्ही UPSC ला बदलू शकत नाही. तुमच्या या चर्चांनी UPSC अफेक्ट होणार नाहीये. परीक्षेला काय अपेक्षित आहे किंवा काय असं केलं की ऍटलिस्ट या पेपरला कम्फर्टेबली आपण डील करू शकतो किंवा आपण म्हणू लेसर डिस्कम्फर्ट फील होऊन हे करू शकतो, अटेम्प्ट करू शकतो. यासाठी काय करावं लागेल, राईट वे काय असेल या पेपरला अप्रोच करण्याचा, याचा एक हॉनेस्ट आपण असेसमेंट करणार आहोत. तर या पेपरच्या डिफिकल्ट, मी म्हटल्याप्रमाणे पेपर डिफिकल्ट होता का? डेफिनेटली डिफिकल्ट होता. त्याचा कट ऑफ वरती पण डेफिनेटली परिणाम होईल, त्याच्यावरती आपण नंतर बोलू. पण पहिल्यांदा एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय किंवा पेपरचं असेसमेंट करताय की पेपर अवघड होता, डिफिकल्ट होता, तर डिफिकल्ट पेपरचे क्रायटेरिया काय असतात, कधी पेपर आपल्याला डिफिकल्ट वाटतो, हे जर समजलं तर आपल्याला कदाचित आपलं प्रिपरेशन प्रॉपर स्ट्रीमलाईन करता येईल. बघा, डिफिकल्ट पेपर म्हणजे काय, तर असा पेपर की ज्याच्यात डायरेक्ट इनपुट इज इक्वल टू आउटपुट नसतो. म्हणजे मी अभ्यास केलाय आणि त्याच्यातूनच प्रश्न आलाय, असं जिथे डायरेक्ट कोरिलेशन दाखवता येत नाही तो पेपर अवघड होतो. मग काय असतं बरं, आता या पेपरमध्ये असं होतं का की तुम्ही जे वाचलेलं आहे त्यातून प्रश्न होते पण ते असे डायरेक्ट कोरिलेशननी दाखवणारे नव्हते. हिस्ट्रीचे काही प्रश्न बघा, पॉलिटीचे काही प्रश्न बघा, त्यांनी काय केलेलं आहे त्यातून तुम्हाला प्रोसेसिंग करायला, त्यातून तुम्हाला थॉट प्रोसेस द्यायला वाव दिलेला आहे. सो डिफिकल्ट पेपर कधी असतो, ज्या वेळेला त्या पेपरमध्ये असं डायरेक्ट कोरिलेशन नसतं. मग काय असतं त्या पेपरमध्ये, तर तुम्हाला
अप्लाय करायचं असतं. ऍप्लिकेशन बेस्ड पेपर असतो. तुम्ही जे काही नॉलेज अक्वायर केलेलं, पॉलिटीमध्ये सिंपल आर्टिकल 13 ते विचारू शकले असते, आर्टिकल 13 काय, पण तो डायलॉग फॉर्म मध्ये विचारलाय, इंटरप्रिटेशन बेस्ड विचारलाय. तुम्हाला स्वतःला कन्फ्युज होईल आर्टिकल 13 खूप वेळा वाचून, अशा प्रकारे विचारलाय. सो जे वाचलेलं आहे ते अप्लाय करायला लावणारा पेपर होता. दुसरं, डिफिकल्टीच्या लेवलला, डिफिकल्टीच्या असेसमेंटच्या लेवलला पेपर कधी डिफिकल्ट फील होतो, ज्या वेळेला काही एक्सपेक्टेशन घेऊन तुम्ही पेपर मध्ये एक्झाम हॉलमध्ये जाता. म्हणजे प्रिलिमच्या बॅचला काही दिवसांपूर्वी जे आपण सेशन घेतलं होतं त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की पेपर मध्ये अपेक्षित दोनच गोष्टी असणार आहेत. 1-2 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि अवघड पेपर येणार आहे. हे सोडून काही अपेक्षा धरू नका, एक्सपेक्टेशन धरू नका. मला तो इंटरेस्टिंग प्रकार वाटतो. म्हणजे काही शिक्षक काय करतात, एक्सपेक्टेड टॉपिक्स याच्यावरती युपीएससी प्रश्न विचारणारच असे थंबनेल वापरतात. कारण की आम्हाला कशाची हे नाहीये की विद्यार्थ्यांचं भलं कशामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांनी नक्की काय करायला पाहिजे याच्याशी नाही. आमचा अल्गोरिदम वर्क झाला पाहिजे. आमच्या कंटेक्स्ट मध्ये आमचे सबस्क्रायबर, आमचे वॉच टाइम आणि आमचे तिकडं पेड सबस्क्रायबर प्रिलिमच्या बॅचला वाढले पाहिजेत, याच्यामध्येच आम्हाला इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे एक्सपेक्टेड टॉपिकच्या ह्याच्यामध्ये आम्ही अडकवून ठेवणार आहोत. अशी एक्सपेक्टेशन तुम्ही घेऊन गेलात तर एक्झाम हॉलमध्ये त्या अपेक्षेचा भंग डेफिनेटली होणार आहे. म्हणजे मी असं ठरवलं 15 प्रश्न पॉलिटीचे असतील, हिस्ट्री मधले काही प्रश्न अप्रोचेबल असतील, काही नसतील, ज्योग्राफीचे काही प्रश्न एनसीईआरटी मधून येतील, अशी अपेक्षा घेऊन गेलात तर एक्झाम हॉलमध्ये मला दिसतंय की ज्योग्राफीचे बेसिकचे प्रश्नच दिसत नाहीयेत, इकॉनॉमीचे बेसिकचे प्रश्नच दिसत, बेसिकचे प्रश्नच बेसिकली दिसत नाहीयेत आणि जे आम्हाला सांगितलं होतं एक्सपेक्टेड एरिया, एक्सपेक्टेड टॉपिक ते पण दिसत नाहीयेत. सो दोन जे कॅटेगरी मधली लोक आहेत ना, की हे अपेक्षित प्रश्न सांगणारे आणि आमच्या सोर्स मधून आलं असं सांगणारे, ह्या पेपर नंतर पण काही मी 1-2 ठिकाणी बघितलं माझ्या नोट्स मधून प्रश्न होते असं म्हणणाऱ्या 2 शिक्षकांपासून दूर राहिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. जर तुम्हाला तुमचं भलं करायचं असेल तर अशा शिक्षकांपासून दूर राहिलं पाहिजे. मी आणखी थोडंसं हे बोलू शकतो, पण परत एकदा मी इथिक्स शिकवतो त्यामुळे इतका खाली जाऊन यांना बोलू शकत नाही. नालायकपणा बंद करायला पाहिजे. तो जो चालवलेला बाजार आहे बघा, बाजारपेठ कशावरती वर्क होते, बाजारपेठेचं प्रिन्सिपल असतं फिअर, भीतीवरती बाजारपेठ वर्क होते. हे तुमच्या भीतीचा फायदा घेतात, फिअर ऑफ कंटेंट हे करतात. इन्व्हायरमेंट मधला कुठला तरी ऍब्स्ट्रॅक्ट टॉपिक घेतात, सायन्स मधला कुठला तरी ऍब्स्ट्रॅक्ट टॉपिक घेतात आणि तुमच्या त्या फिअरचा फायदा करून आपलं कंटेंट इम्पोज करण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, या पेपरला डिफिकल्ट वाटण्याचं हे आणखी एक रिझन असं आहे, आपल्याला 21st सेंचुरीचे रिक्वायरमेंट स्किल सेटच लक्षात येत नाहीये. काय स्किल सेट, म्हणजे ही जर रिक्वायरमेंट तुम्हाला कळली तर कदाचित पुढचे पेपर बेटर आपण अप्रोच करू शकतो. याच्यासाठी मी एक सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो. ओल्ड एनसीईआरटी आहेत हिस्ट्रीच्या आणि न्यू एनसीईआरटी आहेत हिस्ट्रीच्या. ओल्ड एनसीईआरटी तुम्ही पाहिल्यात त्या महत्वाच्या आहेत पण कंटेंट डेन्स्ड आहे. न्यू एनसीईआरटी मध्ये तितका कंटेंट नाहीये, ते तुम्हाला थॉट प्रोसेस ओरिएंटेड आहेत, थीम्स दिलेले आहेत, तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहेत. आपण इन्फोडेमिकच्या काळात राहतो. म्हणजे युवल नोआ हॅरीचं कोट मी सतत सांगत असतो. तो म्हणतो, इन 21st सेंचुरी व्हॉट वी नीड इज अ क्लॅरिटी, स्पष्टता पाहिजे. तुम्हाला जास्त माहित असणं या इन्फोडेमिकच्या, इन्फॉर्मेशन पॅन्डेमिकच्या काळात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात ती काही स्किल सेट नाही. स्किल सेट काय आहे, थॉट प्रोसेस येते का, कॉम्प्रिहेंड करता येतंय का. म्हणजे पुढच्या मुद्द्यावरती मी तो येणारच की ह्या पेपरचं नेचर काय होतं. लोक म्हटले सीसॅटचे प्रश्न या पेपरमध्ये विचारले, इथिक्सचे प्रश्न या पेपरमध्ये विचारले. सो बेसिकली जनरल स्टडीज पेपर इज अ सीसॅट पेपर. हे मी परत 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 लेक्चरमध्ये सांगत आलोय. हा वाचण्याचा पेपर आहे, हा अभ्यास करण्याचा पेपर नाही. तुमचं वाचन सुधारण्याची गरज आहे. त्यामुळे कंटेंटच्या मागं पाळण्याच्या आधी आपलं वाचन सुधारा. नियमित न्यूज पेपर वाचण्याचा फायदा टँजिबल इनटँजिबल दोन्ही लेवलला होतो. हे सतत सांगून सुद्धा आपण न्यूजपेपर वाचत नाही. आम्हाला कंपायलेशन वाचायचे, आम्हाला ते म्हणजे एवढंच वाचा. नवीन आमचे पॉप्युलर शिक्षक तयार झालेले आहेत, ते एकदा सिलेक्ट झाले असं त्यांना वाटायला लागले की आम्हाला सगळंच कळायला लागले आणि त्यात न्यूजपेपर वाचू नका एवढंच करा हे त्यांना सांगतायत. अरे पण त्यांच्या टँजिबल इनटँजिबल स्किल आधीच डेव्हलप झालेल्या होत्या का, आपल्या त्या झाल्यात का. वाचण्याचं कौशल्य तुमच्याकडे नसेल तर युपीएससीचा विचार सोडून दिला पाहिजे. तुम्हाला चांगलं वाचणं,
कॉम्प्रिहेंड करणं हे जमलं पाहिजे. हा पेपर कॉम्प्रिहेन्शनचा होता. मी तुम्हाला काही प्रश्न पण तसे दाखवेन. स्किल सेट लक्षात घ्या. तुम्हाला तिथे तमिळनाडूचा कलेक्टर बनवायचं तर तमिळनाडू विषयी इन्फॉर्मेशन तिथं नारळ पाणी विकणाऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त असणार आहे. तुम्हाला का घ्यावं? तर तुम्हाला येतं का स्ट्रेस मॅनेज करता, तुम्हाला येतं का प्रेशर हँडल करता, क्विक डिसिजन मेकिंग येते का? या पेपरमध्ये एक डिसिजन मेकिंगचा एलिमेंट असा होता की काही प्रश्न सोडून द्यायचे होते, त्यांना अटेम्प्ट नाही करायचा होता. जिथे स्पेसिफिक प्रश्न वाढतात तिथं तुम्हाला ठरवायचं होतं ऑप्टिमम अटेम्प्ट. हा पेपरमध्ये काय रिक्वायर होतं, तर माझ्या मते ऑप्टिमम अटेम्प्ट हा एक महत्वाचा फॅक्टर होता. म्हणजे काही फोन आले, त्यांनी म्हटले की जास्त अटेम्प्ट नाही झाला, 85 पर्यंतच झाला, 80 पर्यंतच झाला. तो उलट सेफ अटेम्प्ट आहे या पेपरमध्ये. किंवा मी सांगत आलोय की गेल्या काही वर्षांमध्ये युपीएससी मध्ये 78 to 85 ही एक रिलेटिव्हली सेफर रेंज आहे. त्याच्या पलीकडे जाणं थोडंसं डायसी आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. या पेपरमध्ये कोणते प्रश्न सोडायचे याचा एक सेन्स तुमच्या लेवलला असणं अपेक्षित होतं. ज्या प्रश्नांमध्ये काहीच आयडिया नाही ते सोडून ज्या ठिकाणी वाचणं अपेक्षित होतं. म्हणजे जे प्रश्न असं तुम्हाला दाखवले जातात ना आता की मोठे प्रश्न आले होते आणि पण रिलेटिव्हली ते कॉम्प्रिहेंड करणं सोपं आहे. फक्त कधी ते सोपे झाले असते कॉम्प्रिहेंड करणं, जर तुम्हाला कुठले प्रश्न सोडायचे आहेत याचं एक अनालिसिस आलं असतं किंवा हे समजलं असतं तर. त्यामुळे एक्सपेक्टेड प्रश्न याच्या मागे पळण्यापेक्षा स्किल सेट वरती काम करा. युपीएससी मध्ये दोन गोष्टी लागतात. कंटेंट, चांगलं कंटेंट डेफिनेटली लागतं, पण स्किल सेट वर जर तुम्ही काम केलं नाही तर या प्रोसेसमध्ये तुम्ही प्रिलिम मध्ये, मेन्स मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये कुठे ना कुठेतरी अडकणार आहात. स्किल सेट वरती काम करण्याची गरज आहे. त्यानंतर एक पुढची महत्वाची चर्चा या पेपरच्या अनुषंगाने होती ती म्हणजे युपीएससीने आपला पॅटर्न चेंज केलाय. हा पॅटर्न त्यांच्यासाठी चेंज झालाय ज्यांच्या डोक्यात युपीएससीचा कुठला तरी पॅटर्न आहे. तुम्हाला क्लासनी वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या पॉप्युलर शिक्षकांनी सांगितलं की हा पॅटर्न आहे. युपीएससीचा कधीच कुठला सेट पॅटर्न नाही की हे 15 प्रश्न विचारणारच आहेत ह्या टॉपिकचे, हे प्रश्न या टॉपिक मधूनच येतील असेच विचारतील. तुम्ही डोक्यात काहीतरी एक्सपेक्टेशन ठेवताय काहीतरी पॅटर्नची, ती ठेवली नाही पाहिजे. एक सिंपल म्हणजे जे गोष्टी तुम्ही बघताय हे एक्सपेक्टेड टॉपिक मधून येणार ते युपीएससीचे एक्झामिनर नाही बघू शकत का ह्या इन्फॉर्मेशनच्या एज मध्ये. सो त्याच्या मागे नाही पडलं पाहिजे. पॅटर्न नाहीये, प्रश्न विचारण्याची ते पद्धत बदलतायत. वे ऑफ आस्किंग क्वेश्चन बदलतोय. तुम्हाला त्या प्रश्नांना डील करण्याचा जर एक्झरसाइज असेल, म्हणजे आपल्या प्रिलिमच्या बॅचला आपण जानेवारी पासून फुल लेंथ टेस्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करून घेतो. मुलं एकदम अनकम्फर्टेबल असतात पण शेवटी ते कम्फर्टेबल पर्यंत जातात. याचं बेसिक रिझनच आहे की ती स्किल तुम्हाला तिथे कामाला येणार आहे. वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याची जर प्रॅक्टिस असेल तर ते काम होणार आहे. सो पॅटर्न कुठला तरी डोक्यात ठेवण्यापेक्षा पॅटर्न हा शब्द बाजूला ठेवा. दे विल बी आस्किंग क्वेश्चन इन अ डिफरंट वे अँड यू हॅव टू अप्रोच दोज क्वेश्चन इन अ डिफरंट वे. इन त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ते अप्रोच करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. काही प्रश्न टाकले जातात की अरे हा प्रश्न कसा काय विचारला, याचा काय संबंध. असे प्रश्न कट ऑफ डिसाइड करायला फार मेजर रोल प्ले करत नाहीत. कारण मोस्ट ऑफ द एक्झाम हॉलमध्ये जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं आलेली नसतात. त्यामुळे तशा प्रश्नांच्या बाबत कन्सर्न राहू नका आणि त्या प्रश्नांच्या अराउंड तुमची स्ट्रॅटेजी डिसाइड नका करू. म्हणजे टेनिस स्पर्धेतलं कुठलं तरी विचारलेलं आहे, मग आता मला सगळ्या स्पर्धा फॉलो कराव्या लागतील वगैरे असं ठेवून चालणार नाही. दॅट देर इज नो क्लिअर कॉस्ट बेनिफिट देर. सो त्यापेक्षा कशावरती फोकस करायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रश्नांच्या चर्चेमध्ये पण अडकलं नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला युपीएससी असे काही प्रश्न विचारते ज्याच्यावरती अनड्यू चर्चा होते आणि मेन मुद्दे बाजूला राहतात. म्हणजे बघा, प्रिलिम जर तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर 3 टाईपचे प्रश्न बरोबर आले पाहिजेत असं मी प्रत्येक वेळेला सांगत असतो. म्हणजे एक जस्ट सांगायचं झालं तर बेसिकचे प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. हा पहिली कॅटेगरी आहे. बेसिकचं म्हणजे काय, जे तुम्ही रीड केलेलं आहे, जे मेजर आपले स्टँडर्ड रिसोर्सेस आहेत त्यातून जो प्रश्न येतो तो माझ्यानुसार माझी डेफिनेशन आहे की बेसिकचा प्रश्न आहे. दुसरे प्रश्न आहे करंट अप्रोचेबल. आता करंट अप्रोचेबल म्हणजे काय, तर युपीएससी अगेन करंट अफेअर मध्ये काहीही विचारू शकते. म्हणजे आताचे प्रश्न बघा, पण असे प्रश्न की जिथे सिरियस ऍस्पिरंट पोहोचू शकतात, एक्सपेक्टेड आहे, सतत ते न्यूज मध्ये होतं, मग प्रश्न विचारला पाहिजे. तर असे प्रश्न करंट अप्रोचेबल मध्ये मी टाकतो. करंट मधले काही प्रश्न परत एकदा नाही अप्रोच करण्यासारखे असतात
तर ते बाजूला सोडून ज्यापर्यंत पोहोचू शकतो आपण, सिरियस ऍस्पिरंट न्यूजपेपर वाचलाय, एक सोर्स करंट अफेअरचा रेग्युलरली फॉलो केलाय, त्यातून जर तो प्रश्न बरोबर येत असेल तर त्याला करंट अप्रोचेबल म्हणायचं. आणि तिसरी महत्वाची कॅटेगरी, ज्याच्यासाठी 4-5 महिने प्रिलिमचे आपण एकदम मेहनत घेतो पेपर सॉल्व्हिंगच्या डिस्कशनच्या लेवलला, ते प्रश्न आहेत सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न. आता हा शब्दच किती सुंदर आहे बघा, सिच्युएशनल अवेअरनेस. त्या गिवन सिच्युएशन मध्ये काय तुम्ही करता, कशा प्रकारे थॉट प्रोसेस दाखवता, कसे डिसिजन घेता आणि त्यातून तो प्रश्न कसा सुटणार आहे, असे सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न. मी असं म्हणतो की जर तुम्हाला 110 115 पर्यंत स्कोर पाहिजे, किंवा मी म्हटलं की 100 प्लस स्कोर पाहिजे, तर एक बेसिकचे 30, सिच्युएशनलचे 30 आणि करंटचे 5, असे 65 प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकता. अर्थात पेपरची डिफिकल्टीच्या लेवलला ते वर खाली होऊ शकतात. या पेपरच्या बाबतीत बेसिकचे 30 प्रश्न शोधणं सुद्धा अवघड होतं. याचा अर्थ खरंच पेपर काय होता, डिफिकल्ट होता. तुमच्या सोर्समध्ये ट्रेस होतील असे प्रश्न शोधणं अवघड होतं. पॉलिटीचे पण डायरेक्टली सोर्समध्ये आहेत असे प्रश्न नाहीयेत. बाकीच्या विषयाचे तर बेसिकचे प्रश्न, म्हणजे हिस्ट्री आणि पॉलिटी सोडला तर बेसिकचे प्रश्नच दाखवणं थोडंसं अवघड आहे या पेपरमध्ये. त्यामुळे हा कंपोनंट कमी झालाय, पण हा कंपोनंट वाढलाय. सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न जास्त आहेत. ऑलमोस्ट तुम्हाला जे प्रश्न बरोबर आणायचे त्यातले 50 ते 55% प्रश्न या कंपोनंटले आहेत. आता सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला लँग्वेज बेस्ड वरती प्रश्नाला कॉम्प्रिहेंड करून काही बेटर लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निक वापरून प्रश्नाची उत्तर आणायचे. इथे मी शब्द जपून वापरतोय, लॉजिकल इलिमिनेशन करायचं आहे तुम्हाला. लँग्वेज अंडरस्टँड करायचे, त्या भाषेवरच्या अंडरस्टँडिंग वरती, ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्शन वरती उत्तर बरोबर आणायचे. त्यांनी डायरेक्ट इन्फरन्सशी कॉम्प्रिहेन्शन बेस्ड प्रश्न विचारलेले आहेत. सो त्या कंटेक्स्ट मध्ये सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न या पेपरमध्ये डेफिनेटली जास्त होते. पण अर्थात बेसिकचा शेअर कमी झाल्यामुळे पेपरची डिफिकल्टी लेवल वाढलीये आणि तो रिक्वायर्ड अमाऊंट आपण म्हणतो ना 100 प्लस जाण्यासाठीचा, तो डेफिनेटली कमी आहे. त्यामुळे सबस्टॅन्शियली कट ऑफ कमी लागेल. अर्थात सीसॅट पेपर अजून आपल्याला बघायचा आहे, तो एक मेजर डिसिसिव्ह फॅक्टर असतो. पण सीसॅटचा फॅक्टर बाजूला ठेवला तर हा कट ऑफ सबस्टॅन्शियली गेल्या वर्षी बँड नव्हता, त्यापेक्षा कमी येणं अपेक्षित आहे. सो आपल्या प्रिपरेशन मध्ये आपण काय करतो बघा, यावरती खूप फोकस करतो. बेसिक खूप करत राहतो, करायला पाहिजे ते. करंट खूप करत राहतो, पण करंटचं तितकं रिलेव्हन्स नाहीये. करंटचे प्रश्न ऑलमोस्ट कशाचे आहेत, सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न आहेत, थॉट प्रोसेसचे प्रश्न आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा लेंदी पेपरसाठी स्पीड रिडिंग डेव्हलप करणं, लवकर कॉम्प्रिहेंड करण्याची ॲबिलिटी असणं हे गरजेचं आहे. त्यासाठी डेफिनेटली डेली न्यूजपेपर फायदेशीर ठरतो, हे पुन्हा मी एकदा स्ट्रेस करतो. हा पेपर तुमच्या अनेक इनटँजिबल स्किलला चेक करणारा होता, जसं की तुमचं टेम्परामेंट कसं आहे, ओव्हरऑल तुमचं इमोशनल कोशंट कसं आहे. एक्झाम हॉलमध्ये खरंच या पेपरला डील करणं इमोशनली खूप अवघड होतं. म्हणजे काल जे आपण सेशन घेतलं होतं मुलांना बेस्ट विशेषसाठीचं, त्यात मी म्हटलं होतं की युपीएससी प्रिलिमचा पेपर जर समजा मला द्यायला मिळाला ना तर तो मी देईन. कारण तो जो थ्रिल आहे ना पेपरचा, बघा हा पेपर 2 तासामध्ये जो डील करण्याचा थ्रिल आहे तो वेगळाच थ्रिल आहे. तुम्हाला एक प्रकारे त्यांनी एक इमोशनली प्रत्येक प्रश्न डिस्टेबलाइज करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक प्रश्नात ते इमोशनली तुम्हाला चॅलेंज करतायत. यार तुमचा अभ्यास आहे का, तुम्ही काय करताय एवढे वर्ष, एक प्रकारे कानाखाली आपल्या प्रत्येक प्रश्नात ते मारण्याचं काम करतायत. अशा वेळेला कंपोजर मेंटेन ठेवणं, टेम्परामेंट मेंटेन ठेवणं हे या पेपर मधलं जास्त महत्वाचं टास्क आहे. सो त्यामुळे जे 2027 साठी तयारी करतायत, त्याच्या पुढच्या अटेम्प्ट साठी तयारी करतायत, इमोशनली रेझिलियंट होणं खूप गरजेचं आहे. इमोशनल स्टॅबिलिटी, इमोशनल इंटेलिजन्स वरती काम करणं गरजेचं आहे. कॉम्प्रिहेन्शन इज द की. जीएस सीसॅट मध्ये फक्त 27 प्रश्न, 29 प्रश्न एवढ्यापर्यंत कॉम्प्रिहेन्शन राहिलेलं नाही. म्हणजे मी सिंपल सांगतो बघा, केस इथिक म्हणजे हे प्रिलिमचं तर जाऊ द्या, इथिक्सची जी केस स्टडी आहे तिला 250 शब्दांमध्ये वर्ड्स मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं असतं आणि 500 शब्दापेक्षा जास्त तर ते प्रश्नच विचारतात मोठा. सो तुम्हाला असं वाटत असेल कॉम्प्रिहेन्शन सीसॅट मध्ये आहे आणि ते मी कसं तरी हे करून घेत. मेन्स मध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे, जीएस मध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे. इन्फरन्स बेस्ड जे प्रश्न त्याने विचारलेत, लेंदीचे प्रश्न विचारलेले आहेत,
त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियली कॉम्प्रेहेन्शनचा एलिमेंट होता. त्यामुळे अभ्यासामध्ये वाचन सुधारण्यासाठी, रीडिंग हॅबिट इम्प्रूव्ह करण्यासाठी स्पेसिफिकली टाइम देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या पेपरमध्ये मी म्हटल्याप्रमाणे ऑप्टिमम अटेम्प्ट नेसेसरी होता. ज्या प्रश्नांच्या बाबत जराही आयडिया नाही ते प्रश्न सोडून देणं गरजेचं. मी काही एक्झाम्पल फक्त सांगतो, आपल्याला डिटेल प्रश्न नंतर बघता येतील. आन्सर की पण युपीएससी लवकरच रिलीज करणार आहे, त्यामुळे बाकी क्लासच्या आन्सर की मध्ये वगैरे पुन्हा एकदा अडकण्याची गरज नाहीये. अल्गोरिदम त्यांना काम करू द्या. युपीएससीच्या आन्सर की आल्यानंतर त्याच्यावरती आपण हे करूया. काही प्रश्न होते बघा की जे सोडून द्यायला पाहिजे होते. म्हणजे आता इंडियन आर्मीचे कॉर्प्स आणि हेडक्वार्टर याच्याबद्दल विचारले. 3 कॉर्प्स, 4 कॉर्प्स, 14 कॉर्प्स, 33 कॉर्प्स नाही एक्सपेक्टेड माहित असणं, किंवा एक्झाम हॉलमध्ये हे प्रोसेसिंग करणं खूपच अवघड आहे. बिमस्टेकचे हे वेगवेगळे सेंटर दिलेले आहेत, ते कुठे आहेत असं विचारले. काही सिक्युरिटी ओरिएंटेड प्रश्न विचारलेले आहेत, जे म्हणजे पेपर सेटरला पण त्याची उत्तर माहित असतील का नाही याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही त्याच्याबाबत असं फिअर ठेवलं नाही पाहिजे होतं. काही प्रश्नांच्या बाबत ज्याला आपण प्रिलिमच्या बॅचमध्ये स्ट्राईक आउट एक्झरसाइज करतो, म्हणजे की बाबा हा प्रश्न सोडूनच द्यायचा आहे, ती गोष्ट, ती ऍक्टिव्हिटी जास्त फ्रुटफुल ठरली असती. म्हणजे अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न आहे प्रोजेक्ट्स आणि कंट्री. तर समजा यातले काही प्लेसेस सतत न्यूज मध्ये असतात, ते माहित असणं अपेक्षित आहे. पण मग काही प्लेसेस खूपच त्यांनी पर्टिक्युलर दिलेल्या होत्या, त्या तिथपर्यंत एक्झाम हॉलमध्ये आठवतील का याची शंका आहे. सो त्याच्या बेसिसवरती ठरवायला पाहिजे की कुठले प्रश्न सोडून द्यायला पाहिजे. सो प्रश्न सोडून देण्याचा जो एक्झरसाइज आहे, काही ऑप्टिमम अटेम्प्ट करण्याची जी स्किल आहे, ती सुद्धा या पेपरमध्ये लागत होती. त्यांनी नवीन नवीन स्मार्ट वेज शोधत चाललेले युपीएससी प्रश्न विचारण्याचे. सो एका पर्टिक्युलर टेस्ट सिरीजला थ्रू आउट फॉलो करणं आणि त्यातून एक कम्फर्ट झोन तयार करणं, ही जी आपली स्ट्रॅटेजी असते, त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या क्लासेसचे टेस्ट, युपीएससीचे पेपर वेगवेगळ्या प्रकारे बघणे, या एक्झरसाइज कराव्या लागतील. क्वेश्चन केअरफुली रीड करणं, म्हणजे फक्त रीडिंग चांगलं असणं, कॉम्प्रेहेन्शन करणं हा टास्क नव्हता या पेपरमध्ये. खूपच फायनल रीडिंग होतं. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, जे हा पेपर 2 तास ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये बघून आणि थोडा आणखी वेळ दिल्यानंतर सुद्धा काही नंतर नंतर अशा छोट्या छोट्या गोष्टी दिसत आहेत की अरे हा असं विचारले का. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हा 95 नंबरचा क्वेश्चन आहे. जर समजा तो आपण नीट नाही वाचला, काय दिले त्यांनी, असं बघितल्यानंतर असं वाटतं की कोणाला पुढच्या ह्या ऑर्गनायझेशन पैकी नोबल पीस प्राइज मिळालंय, आणि आपण म्हणतो अरे हा वर्ल्ड फूड प्रोग्रामला मिळालाय, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजीजला मिळालाय, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला मिळालाय. पण त्यांनी प्रश्न विचारलाय, हाऊ मेनी ऑफ द अबव हॅव बीन अवॉर्डेड नोबल पीस प्राइज ट्वाइस. हा शेवटचा शब्द, 2 वेळा नोबल पीस प्राइज कुणाला मिळालाय असा तो प्रश्न आहे. नोबल पीस प्राइज कुणाला मिळालाय असा प्रश्न नाही. सो हे एक्झाम हॉलमध्ये इतकं छोट्या छोट्या मायक्रो रीडिंग अवघड असतात, हे एक्सपेक्टेड असलं तरी त्या ओरिएंटेड आपल्याला काम करायचंय. आणखी तुम्हाला एक प्रश्न दाखवतो की फायनल रीडिंग का गरजेची होती, आणि लेंथ बघता पेपरची ती फायनल रीडिंग पण अवघड होती. जसं की हा 81 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हे पहिलं स्टेटमेंट पटपट रीड केलं एक्झाम हॉलमध्ये तर बरोबर वाटतं, काही प्रॉब्लेम वाटत नाही. राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट पास बाय मॅन्डेट्स रिझर्वेशन इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, प्लेसेस, लीगल ड्युटी ऑन गव्हर्नमेंट टू इन्शुअर ऍसेसिबिलिटी, सगळं वाक्य बरोबर आहे. पण तो ऍक्ट 2018 ला पास नाही झालाय, 2016 ला पास झालाय. आता त्या एक्झाम मध्ये ते 2018 2016 आहेत, इतकं लक्षात येणं पुन्हा अवघड आहे. त्यामुळे जी गोष्ट रिकरंट बेसिस वरती येते त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी लागणार आहे. अर्थात अशा काही मिस्टेक्स ज्या आहेत रीडिंगच्या, त्या बाउंड टू हॅपन, म्हणजे काही मिस्टेक्स होणार आहेत, आपल्याला काय करायचं आहे, त्या मिनिमाइज करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. काही कंपोनेंटचं इम्पॉर्टन्स पुन्हा पुन्हा स्ट्रेस होतोय बघा. इंटरनॅशनल रिलेशन्स मधलं करंट अफेअर हायली रिलेव्हंट आहे या पेपरमध्ये. ज्या न्यूज पेपर करत असताना आयआरचं करंट अफेअर, आणि मी सतत सांगत असतो की प्रिलिम मध्ये इन्व्हायरमेंट नंतर इंटरनॅशनल रिलेशनचं करंट अफेअर खूप महत्वाचं ठरतं. तर आयआरचे करंट बेस्ड क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन असे होते की जर समजा तुम्ही केलेलं नसेल आयआरचं करंट अफेअर, तर त्या प्रश्नांना टॅकल करू शकत नाहीये. म्हणजे असं की
युरोपियन युनियनचे कोणते मेंबर आहेत, याचं उत्तर समजा आपल्याला नसेल माहिती तर या प्रश्नाच्या बाबत तुम्ही एक्झाम हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा गेस लॉजिकली असं हे करू शकत नाही, माहीतच असायला पाहिजे, अदरवाईज लिव्ह करायला पाहिजे. तर IR मधले असे प्रश्न जास्त आहेत. सो त्या दृष्टीने मेन्स असो की प्रिलिम त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्सचं करंट अफेअर चांगलं करायला पाहिजे. किंवा मी मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने सांगत असतो, GS2 आणि GS3चं करंट अफेअर ओरिएंटेड अभ्यास जास्त झाला पाहिजे. करंट बेस्ड बेसिकचे लिंकेजेस त्याच्यामध्ये लावायला पाहिजे. हिस्ट्रीच्या बाबतीत बोलायला गेलं तर स्पेसिफिक प्रश्न खूप होते. म्हणजे जी मुलांची हॅबिट आहे की काहीतरी हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये तातुरमातुर करायचं, की बेसिक रेफरन्स बुकला एकदमच बाजूला करायचं आणि हिस्ट्री आम्हाला डिटेलमध्ये कोणी सांगायला लागलं तर इतकं डिटेलमध्ये नको असा आमचा एक ग्रह झालेला आहे. तर त्या कंटेक्स्टमध्ये हिस्ट्रीकडून युपीएससीने क्लिअर केलंय की बाकीचे विषय आम्ही विचारू नाही विचारू, पण हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ की तुम्हाला भारताचा आर्किटेक्चर माहित नाही, तुम्हाला भारताचा इतिहास माहित नाही आणि तुम्ही जनरेशन झेड थोडासा मागं जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. तर RS शर्मा सारखे सोर्सेस असतील, बेसिक जे रेफरन्स बुक आहेत त्याच्या इथे डेफिनेटली फायदा होताना दिसतोय. कारण प्रश्नांमध्ये फक्त फॅक्ट नाही विचारल्यात, त्या मल्टिपल फॅक्टचा इंटरलिंकेजेस लावून तुम्हाला उत्तर जनरेट करायचं आहे. एन्शियंट इंडिया मधल्या रिव्हर्स असतील किंवा एन्शियंट इंडिया मधले फॅक्ट्स असतील, ते फक्त फॅक्ट माहित असणं अपेक्षित नाही, त्याबाबत क्लॅरिटी असणं अपेक्षित आहे. थोडासा कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास हिस्ट्रीचा होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काही फ्यू थीम्स जे युपीएससीच्या आवडच्या आहेत त्या दरवेळेला दिसतात. विजयनगर एम्पायर आहे, बुद्धिझम जैनिझम आहे. तर त्या काही थीम्स आल्यात पण त्याची पण संख्या कमी झाली. की जसं की बुद्धिझम वरती त्यांनी प्रश्न विचारलाय, नेव्हरदलेस तो सोपा आहे. म्हणजे बुद्धिझम वरचा, बुद्धाच्या याच्यावरचा प्रश्न विचारलेला, बुद्धिझम ही थीम रिपीट त्यांनी केलेली आहे. पॉलिटी मधल्या त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या किंवा एरियाची थीम डिफाईन्ड आहे. ट्रायबल ऍडमिनिस्ट्रेशन वरती गेल्या काही वर्षांपासून ते रिपीटेडली प्रश्न विचारतायत. या पण याच्यामध्ये एकाच पेजवरती 2 ते 3 प्रश्न फक्त ट्रायबल ऍडमिनिस्ट्रेशनचे आहेत. गेल्या वर्षी पण शेड्यूल्स वरती प्रश्न विचारला होता, या वर्षी पण त्यांनी ट्रायबल ऍडमिनिस्ट्रेशन वरती प्रश्न विचारलेला आहे. सो ते दिसतंय, पण पुन्हा एकदा थीम्स रिपीट होण्याचं जे प्रमाण आहे ते पण रिलेटिव्हली थोडंसं या पेपरमध्ये कमी होतं. रेफरन्स बुकचं इम्पॉर्टन्स मी पुन्हा एकदा सांगेन की महत्व आहे. चांगलं वाचलं तर चांगलं प्रोसेस करता येतं. फक्त फॅक्ट असलेल्या गोष्टींवरती प्रोसेसिंग जमत नाही. थोडंसं कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर माहित असणं अपेक्षित आहे. या पेपरचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या पेपरनी जी प्री आणि मेन्स मधली रिजिड लाईन आहे, जी युपीएससी कधीच ब्लर करून टाकलेली आहे, ती एकदमच ब्लर झालेली आहे. इथिक्स मधल्या गोष्टी इकडे अप्लाय होत आहेत, GS मेन स्पेसिफिक टॉपिकच्या गोष्टी इकडे अप्लाय होत आहेत. सो थोडासा प्रिपरेशन मध्ये आणखी इंटिग्रेटेड अप्रोच येणं अपेक्षित आहे. प्री आणि मेन्सचा कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा मी जे सांगितलं ना तुम्हाला 3 टाईपचे प्रश्न बरोबर यायला पाहिजे. त्यातलं बेसिकचं जे काम आहे ते डिसेंबर पर्यंत झालं तर सिच्युएशनल अवेअरनेस आणि पेपर सॉल्व्हिंगच्या स्ट्रॅटेजीवरती जानेवारी पासून काम करता येतं. नाहीतर तुम्ही कॅचअप करत राहता, मागं पडलोय आणि आपण तो सिलेबस कॅच करत राहतो. सो टिपिकल त्या टाईपचा पेपर होता. बेसिकली सांगायचं झालं, बॉटम लाईन काय आहे, एक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड, नो पॅटर्न इज पॅटर्न इन युपीएससी. आणि त्या प्रकारच्या पॅटर्न मध्ये जर तुम्हाला कोणीतरी बसवून ठेवत असेल तर त्यांच्यापासून दूर व्हायची आता वेळ आपल्याला आलेली आहे. ज्यांनी पेपर दिलाय त्यांच्याशी इम्पती आहे, त्यांच्याशी संध्याकाळी आता ते यायला सुरुवात होईल तेव्हा आपण बोलूच. पण या पेपरच्या बेसिसवरती काहीही असं इलॉजिकल चर्चा करण्याची बॉटम थीम किंवा सेंट्रल थीम काय, स्किल इम्प्रूव्हमेंट वरती काम करावं लागेल, क्विक डिसिजन मेकिंग वरती काम करावं लागेल, लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन यासारख्या बेसिक स्किल सेट या मस्ट नेसेसरी आहेत. एकदा आन्सर की आली युपीएससीची की यातल्या आणखी प्रश्नांवरती आपण एक एक प्रश्न वाईज चर्चा करूया. कोणते प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे होते, कोणते सोडायला पाहिजे होते, कोणते लँग्वेजच्या बेसिसवरती किंवा सिच्युएशनल अवेअरनेस बेस्ड प्रश्न होते. जे मी तुम्हाला सांगितलं की सिच्युएशनल अवेअरनेस बेस्ड प्रश्न होते, तर त्याची पण एक लिस्ट बनवलेली आहे मी की प्रॉपर रीड करून कोणते प्रश्न बरोबर आणता आले असते. तर ते आपण डिस्कस करूया त्या आन्सर की सोबत. आता सध्यासाठी या पेपरच्या अराउंड तुमचे काही मतं असतील, तुमचं काही तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा काही या पेपर ओरिएंटेड डिस्कस करायचं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की
कळवा. थँक्यू.